नमस्कार मंडळी, आणि रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण गॅसवरील कुकरमधील तंदुरी कबाब ही रेसिपी बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कारण आज आपण तंदुरी कबाब बनवतोय। याआधी आपण चुलीवरील तंदुरी चिकन ही रेसिपी आपण बघितली होती, त्यामुळे खूप कमेंट आल्या होत्या की आम्हाला गॅसवरती तंदुरी चिकन कशी बनवायची ही रेसिपी दाखवा। पुण्यामध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो, तिथं आपण चूल पेटवू शकत नाही, त्यामुळे गॅसवरील तंदुरी चिकन ही रेसिपी दाखवा। त्यामुळे आज आपण ही गॅसवरील कबाब म्हणजे कुकरमधील कबाब ही रेसिपी घेऊन आलो आहोत। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मंडळी, आपण हे बोनलेस चिकन घेतले आहे अर्धा किलो, आणि त्याचे असे आपण लांब लांब स्लाइस करून घेतलेले आहेत पातळ। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट ती पण घालूया। कसुरी मेथी, गरम मसाला, हे आपण चाट मसाला घेतलेला आहे, आणि दुधावरची साई म्हणजे मलाई आहे ती आपण घालूया। त्यानंतर घट्ट असं हे दही, आणि हे आपण कोकोनट पावडर नसल्यामुळं सुकं खोबरं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, आणि असं एकत्र करायचं। एकत्र झालं का आपण त्याला मुरायसाठी ठेवूया। 3 ते 4 तास ठेवायचं मुरायला। आता हे बघा आपले 4 तास झालेले आहेत। आता हे आपण स्टिकला लावून घेऊया। स्टिक म्हणजे लाकडी काठी असते, म्हणजे त्याला साते स्टिक असं म्हणतात, मार्केटमध्ये उपलब्ध होते ही। आणि आता आपण व्हिडिओमध्ये जसं दाखवतोय त्यानुसार असं हे चिकन स्टिकला लावून घ्यायचं। या कबाबचा कलर तुम्हाला एकदम डार्क व्हाईट असा येणार नाही, लाईट कलर येईल, कारण आपण यामध्ये क्रीम वापरलेली नाही आहे, कारण क्रीम ही चांगली नसते शरीरासाठी। आता आपलं हे चिकन पूर्ण स्टिकला आपण लावून घेऊया। हे बघा आता आपलं हे चिकन पूर्ण स्टिकला लावून झालेलं आहे। आता हे आपण कुकरमध्ये याला शिटी करून घेणार आहोत। त्यासाठी आपण कुकर घेतला आहे, कुकरमध्ये पाणी आणि त्यामध्ये जाळी ठेवायची, आणि त्यामध्ये आपण कुकरचा एक डबा घेऊन कुकरमध्ये ठेवायचा, आणि त्यामध्ये आपण हे जे स्टिकला चिकन लावलेलं आहे ते असं उभं करून घ्यायचं। आणि जर तुम्ही तंदुरी करणार असाल तरी पण असंच ते स्टिकला लावून कुकरमध्ये उभं करायचं। आता बघा आपण असं कुकरमध्ये उभं करून घेतलेलं आहे। आता आपण हे कुकरला झाकण लावून शिट्या करून घेणार आहोत। आता एक कबाब असल्यामुळं याला आपण मोठा कुकर आहे त्यामुळं एकच शिटी करणार आहोत, आणि जर तंदुरी चिकन असेल विथ बोन तर 2 शिट्या करायच्या, म्हणजे चांगलं शिजलं जातं। जर तुम्हाला तंदुरी चिकनची रेसिपी व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। चला आता आपला कुकर थंड झालेला आहे। आता आपण कुकर ओपन करूया। हे बघा मस्तपैकी आपलं चिकन 80% शिजून झालेलं आहे। आता पुढे याला आपण गॅसवरती भाजणार आहोत, म्हणजे स्मोक देणार आहोत याला। त्यामुळे या पद्धतीने असं चिकन गॅसवरती भाजून घ्यायचं। या पद्धतीने आपण सगळ्या स्टिक आहेत त्या भाजून घेणार आहोत। हे बघा आता आपलं हे चिकन भाजून झालेलं आहे। त्याला वरून आपण बटर म्हणजे लोणी आपण त्याला ब्रश करून घेऊया, आणि परत त्याला आपण गॅसवरती भाजून घेऊया। अशा पद्धतीने परत त्या सगळ्या स्टिक भाजून घ्यायच्या, आणि परत एकदा याला आपल्याला शिल्लक राहिलेला जो मॅरिनेशनचा मसाला असतो तो असा या पद्धतीने लावून घ्यायचा। आणि हे मसाला लावून झाला का परत आपण त्याला गॅसवरती परत भाजणार आहोत, कारण तो मसाला परत कच्चा कच्चा लागणार, त्यामुळे परत असा भाजला की कबाबला चांगली टेस्ट येते। आणि भाजता भाजता त्याला असं वरून परत बटर लावायचं। बटर तुमच्या हिशोबाने लावा, कमी जास्त, कारण बटरने थोडी टेस्ट वाढते।
बघा या पद्धतीने आपण आता हे कबाब सगळे भाजून घेतलेले आहेत. हे आता आपण सर्व करून घेऊया. हे बघा या पद्धतीने असे प्लेटमध्ये काढून घ्यायचं, कारण गरम असतो त्यामुळे नॅपकिन वापरायची. पेपर नॅपकिन किंवा स्वच्छ धुतलेला कापड तुम्ही वापरू शकता. आणि आपण आता तंदुरी मलई कबाब कुकरमध्ये बनवलेला आहे. त्याबरोबर चटणी, कांदा किंवा तंदुरी सलाड तुम्ही खाऊ शकता. आणि असा मस्तपैकी आपला मलई कबाब तयार झालेला आहे. चला तर मंडळी, आपल्या कुकरमधील मलई कबाब बनवून तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला तंदुरी चिकनचा व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, ती नक्की बघा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा.